एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। अखिल भारत पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष श्रीनिवास संगा व सचिव श्री महेश जिंदम यांच्या संकल्पनेतून तसेच चित्रकार श्री विपुल मिरजकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीतून साकारण्यात आले। मार्कंडेय महामुनी यांच्या भव्य 260x160 फूट चित्रकृतीच्या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगम सोलापूर, पद्मशाली न्याती संस्था सोलापूर, पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर, पद्मशाली युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने अतिशय उत्साहात पार पडला। ढोल ताशाच्या गजरामध्ये ध्वजारोहण तसेच मार्कंडेय पूजन करून पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दशरथ गोप तसेच पद्मशाली समाजातील प्रतिष्ठित श्री किशोर संगा यांच्या हस्ते व पद्मशाली न्याती संस्थेचे विश्वस्त मुरलीधर आरकाल, नरसाई इप्पाकायल, रामचंद्र जन्नू, रामकृष्ण कोंड्याल, पद्मशाली न्याती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, कार्यकारी सदस्य श्रीधर सोरा, महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष भूपती कमटम व सचिव यशवंत इंदापुरे, अखिल भारत पद्मशाली महिला संगमच्या उपाध्यक्षा सौ सरिता वन्नाल तसेच महाराष्ट्र पद्मशाली महिला संगमच्या अध्यक्ष सौ संगीता इंदापुरे, अखिल भारतीय पद्मशाली संगमचे सचिव प्रदीप संगा, यंत्रमाग संगमचे अंबादास बेंगी, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कमटम, सोमवंशी क्षत्रिय समाजाचे प्रतिष्ठित संतोष बसुदे यांच्या उपस्थित तसेच श्री संतोष चन्ना पंतुलू, वेणुगोपाल मालपुरी पंतुलू व सहकारी पुरोहित उर्दांच्या मार्गदर्शनाखाली हा उद्घाटन सोहळा पार पडला। या प्रसंगी अखिल भारत पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी पद्मशाली ऐक्याचे व गौरवाचे प्रतीक असलेल्या या ऐतिहासिक भव्य चित्रकृतीचे सोलापुरातील भाविकांनी दर्शन घेण्याचे आवाहन केले। ही भव्य चित्रकृती व हा उद्घाटन सोहळा पार पाडण्यासाठी पद्मशाली समाजातील युवक ॲडव्होकेट संदीप संगा, पिंटू संगा, अमर बोडा, अशोक सामल, नागेश जिगरजारला, महेश कल्याणम, अंबादास कुडक्याल, प्रकाश सामल, श्रीनिवास येलगम, किसन पासकंटी, बालाजी श्री चिप्पा, श्रीनिवास सब्बन, गोवर्धन पासकंटी, विजय जटला, चिन्ना मंगळाराम, रोहित कोंडा, अमोल पराळकर, उमाकांत बेटला, श्रीनिवास परकीपंडला, निखिल चिन्नूर यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रेणुका बुधारम व अँकर सौ नर्मदा यांनी केले।